मित्रांनो इकडे या साईडला बघा, सकाळी आपल्याला भेटलं होतं कान्हा शेठची मुलाखत आपण टाकली होती. कुठेतरी गाडा मालकांची दिलगिरी व्यक्त केली होती की गटामध्ये आपण थोडासा उशिरा पोहोचल्यामुळं तो गट थांबवला आणि खूप सारा प्रतिसाद आज त्या मुलाखतीमध्ये कमेंट बघाल तुम्ही तर खूप कान्हा शेठची प्रशंसा झालेली आहे. बघा तुम्ही एक दिलदार मनाचा आणि खुल्या मनाने बोलणारं व्यक्तिमत्वात आणि ते सकाळी दिसून आलं आणि फायनलचा गुलाल शेवटी घेतला. काय बोलाय? बघा, आपल्या चुक्या ज्या आहेत या आपण जर प्रत्येक ठिकाणी जर मान्य केल्या तर त्यावेळी जर ज्यांच्या समोर तुमच्या चुक्या झालेल्या आहेत ते पण माफ करून तुम्हाला दुवा देतात आणि तुम्ही या शेतात पुढे कसे जाल हे ते पण प्रार्थना करतात. बा चल हा चांगला माणूस आहे, याच्यासाठी आपण प्रार्थना करू दे. आता झालं तर झालं, विषय सोडून द्या, पुढे काय होईल याचा चांगलाच होते, या हिशोबानेच मी नेहमी चालतो. बरोबर. आता गाडी कान्हा शेठ कुठेतरी प्रेक्षक नाराज झाले. आज पाहिजे तशी गाडी तिन्ही फेऱ्यांना नाही पळाली, म्हणजे सुट्टा निकाल घ्यायला पाहिजे होता. आता जशी प्रेक्षकांची इच्छा होती का गाडीने आज एक नंबर करायला पाहिजे होता, पण मी पण सांगेन का दादानो, आज जो दुसरा बैलाचा मैदान होता इथं प्रत्येक दुसऱ्याला आज प्राधान्य भेटला होता मुंबईमध्ये. कारण की पहिल्यांदाच जेव्हा मैदान भरवला आहे दुसऱ्या बैलाचा, तर म्हणजे तुम्हाला मी सकाळीच बोललो का एखादा नवीन चेहरा उमटून येईल तो बरा आहे. कारण की आपण नेहमी मैदानात असतो, काही दुसऱ्या अशा आहेत का बिनजोडीच्या हद्दीमध्ये त्यांना पुढे येता येत नाही. ही असं एकमेव ठिकाणी 3 फेऱ्या जातात जिथं कुठलाही बैल आणि कुठल्याही ठिकाणशी तो निवडून म्हणजे पुढे येईल. आणि मला वाटतं आदात वासराने एक नंबर घेतला आहे आज आदत असं गेला, आज तो म्हणजे भरपूर खुश असेल. आणि झाला विषय असा का बैल आपला तुम्हाला माहिती आहे का, बैल एवढे दिवस आजारीच होता. आता बैलाचं रक्त कमी असतं सुद्धा आपण बैल एक टेम्परेचर कमी असल्यामुळे बैल आपण इथं आणलेला बैल पाळवायला, पण काय आता किंतु परंतु सांगून काय उपयोग नाही. त्याच्यामुळे कसं आहे, जे झालं आहे हे घडलं आहे, याच पुढे सत्य मानून पुढे चालायचं आहे आपल्याला. बरोबर. आता जी संकल्पना होती आयोजकांची, कुठेतरी आदात वासरांना किंवा दुसऱ्या वासरांना एक चर्चा व्हावा, त्यांची नावं रूपाला यावा. म्हणजे बघा आज 1 नाही 2 नाही तर 8 चेहरे किंवा 10 चेहरे, 10 ज्या गाड्या बसलेल्या 10 वासरांची चर्चा होईल. काय बोलायला, आदात वासरू तुमच्या पेऱ्यामध्ये पळाला तो तर चर्चेतच आहे. नाही ना, ही चर्चा झालीच पाहिजे. कारण की तुम्हाला माहिती आहे का, आत्ता जे घडीला जी वासरांच्या म्हणजे व्यावसायिक जी वासरं ज्या तयार केलेली आहेत लोकांनी, ही व्यावसायिक यांना पूर्णपणे प्राधान्य भेटलं जाईल. अशा वेळी जर अशी वासरं एक नंबर एखाद्या मोठ्या बैलाला घासत असतील तर त्या वासराच्या नेमकी कुठेतरी व्यावसायिक दृष्टीने त्यांची किंमत वाढली जाईल. आणि हे नेहमी घडतं आलं पाहिजे. कारण की तुम्हाला माहिती आहे, हा बैलगाडीचा क्षेत्र आहे, एखाद्याला आपलं श्रीमंत पण म्हणू शकतो, म्हणजे एखाद्याचा जो घरदार आहे हे पण चालू शकतो. तर ही परंपरा आपली टिकवून पण पाहिजे आणि ही परंपरा चालली पण पाहिजे. त्याच्यामुळं ज्या गोष्टीला बैलगाडी क्षेत्रातून प्राधान्य जेवढा देता येईल तेवढा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि या परिस्थितीला पुढे नेली पाहिजे. पण बरोबर. म्हणजे आता तुम्ही या टीमबद्दल काय बोलाल? प्रफुल भाऊ असतील, नंतर सरदार भाऊ आणि नरेंद्र शेठ गोमारे. बघा त्यांच्या भारत बैलाची भले आपण कधी नाव घेतलं असताना कधी नाही, पण आज प्रत्येकाच्या तोंडामध्ये भारतचं नाव, कारण भारत 5001 म्हणून. मी आतापर्यंत मुंबईमध्ये बघा, तुम्ही सांगतो आजपर्यंत सगळे वाढदिवसानिमित्त आल्या, कोणाच्या स्मरणार्थ आल्या, पण बैलाच्या स्वर्गीय झाल्याबद्दल पहिल्यांदा मुंबईमध्ये असं मैदान झालं आहे का बैलाचा जो बैल एखादा मारला आणि त्याची दिलगिरी म्हणजे माणसांनी कशी करावी हे नरेंद्र शेठ गोमारे यांच्याकडून शिकण्यात आलेलं आहे. का तर बैला जेवढा माणसावर आपण प्रेम करतो त्या इतकाच त्याही घरातल्या मेंबरसारखा ते बैलावर प्रेम केला आणि त्याच्या नावाने जेवढा मोठा मैदान भरवला आहे. काहू काम नाही करायला जेवढा आपण बोलतो तोंडी बोलार का नाही, हे करणं सोपं नाही गोष्टी. बरोबर आहे. राहिला विषय, आता जेवढी जी टीम आहे सरदार वगैरे त्यांची जी भूमिका जी ठेवली आज ठाम, म्हणजे त्यांना सल्यूटच आहे. याच्या पुढं म्हणजे कसं आहे की ते आज उजेडात 5:30ला फायनल घेतली म्हणजे घेतलीच, 8ला झेंडा टाकणार म्हणजे टाकलाच. या गोष्टीला म्हणजे असं काहीतरी जर नियम एकदम कडक असले आणि जर कमिटी जरी स्ट्रॉंग असली तर याच्या पुढेही असे मैदान होतील. बरोबर. आणि कुठेतरी बघा आज जसं फायनलचा फेरा आपण दिवसात बसून मुलाखती घेतो, त्या दिवशी पण झाला असतं, पण कुठेतरी गाडा मालक आहेत ना आपले मुंबईचे किंवा कुठले पण जे होते ते सेमीला ना. आत्ता कसं तुम्हाला सांगतो, ह्या गोष्टी तुम्ही बरोबर बोलता गाडा मालकाचा म्हणजे, पण आता आपण एकदम त्यांना म्हणजे 100% पण त्यांना दोषी धरू शकत नाही. कारण की आपल्यासाठी हा खेळ नवीनच आहे मुंबईसाठी. आता मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आत्तापर्यंत फक्त एक 5-6 जेमतेम 5च वेळेला आता 3 फेऱ्याचा मैदान मुंबई भरवला गेला असेल, ते पण ह्याच पाठीवर. त्याच्यामुळे अजून काय अभ्यास यायला टाईम लागेल. ज्यावेळी येईल त्यावेळी तर 100% जे आपली पश्चिम महाराष्ट्रातून माणसं आलेली त्यांच्यासारखी या कामगिरी. कारण की तुम्हाला माहिती आहे आता आपल्याला जेव्हा कमतरता पडते तेव्हा ही पश्चिम महाराष्ट्रासाठी आपली जी माणसं आहेत ते आपल्या पाठीमागे अशी धावून उभी राहतात. बरोबर. कुठेतरी आयोजकांनी पण बघा समालोचक झाले, सुट्टी मेकर झाले, समालोचक झाले, म्हणजे आपल्याला मदत करण्यासाठी जेवढा आपला मित्रपरिवार किती वाढला हे आपल्याला दिसून येते. म्हणजे या क्षेत्रात त्यांना पण बरं वाटतं की आपलं एखादं मैदान, आपल्या घरचं मैदान हे मुंबईमध्ये भरतं, म्हणजे त्यांना त्यांचं पण एक कुठेतरी ते उंचावून येते, बघून येते का बा आपल्याला मैदान इथं झालेलं आहे, तर आपण पण त्यांना सपोर्ट केलं पाहिजे.
असं धावून आलं मदतीला येतात, हे म्हणजे यांच्या मदतीनेच आपण पुढे चाललेलो आहेत असं. बरोबर. कुठेतरी रुजतोय का हा खेळ आता मुंबईला? कारण कुठेतरी आपण बघा सुरुवातीचा जो मैदान झाला होता खासदार केसरी कोंडगाव भिवंडीला, तिथून सुरुवात झाली होती. मुंबई महाराष्ट्र केसरी झाला, म्हणजे थोडकी बैला पालायची, पण आता अखंड मुंबई येतोय 3 फेऱ्यांच्या मैदानाला. आणि मजा येते म्हणून ते अखिंड मुंबईमध्ये, म्हणजे जेणेकरून बैलांनाही त्रास होत नाही या गोष्टीत आणि माणसांनाही होत नाही. आता मला समजून यायला लागलं आहे. तर बिनजोडचं तुम्ही केलं बघताय का, 3-3 तास मी स्वतः गेल्या मुलीला वासरू घेऊन गेलो होतो आम्ही आमच्या घरचा. 3 तास मी स्वतः उभा होतो. मी एक अंदाज घेतला का छोट्या गाड्या मालकांचं काय हाल होतात म्हणून. ना मी पुढे गेलो ना मदींची टाकली, मदींची टाकताही मला आलीस, मला कोण बोलायलाही सुद्धा नव्हता. आणि मोस्टली मी नाव फिरूनच गाडी केली. 11,000 नाव होतं नांदिलीवाल्यांचं, त्याच्यावर नाव फिरवलेला होता. पण ती पावती अजून मी डायरेक्ट टाकता आलीची. पण मी एक अनुभव घेतला का लाईनीला उभं राहून काय म्हणजे काय गाड्या मालकांच्या मनात काय येते छोट्या गाड्या बरोबर, मालकांची. म्हणजे त्यांच्या भावना जाणून घेतल्या तुम्ही. हां, पण ते खरोखर अक्षरशः म्हणजे ते बोलतात ना, ही गोष्ट खरीच आहे का 3-3 तास उभं राहणं त्यांच्यासाठी शक्य नाही. त्यांची पण बैलाची जी कॅपॅसिटी आहे, म्हणजे बैलाचा स्टॅमिना पूर्णपणे लो होते नंतर. त्यापेक्षा मग हा 3 फेऱ्याचा केलं बराच आहे. बैल एकदा पळून आला का म्हणजे जवळजवळ अर्धा एक तास आराम तरी करतो. बरोबर. आता बघा आजचा मैदान झाला, आमदार महेंद्रजी थोरवे साहेब आले होते आणि कुठेतरी संकल्पना पुन्हा एकदा राबवतात मोठी. थारचं मैदान बघा 8 तारीख अजून टिकल्यानं झाली, सहजासहज 8 तारीख बोलले गेले तिथं. म्हणजे आता लागा तयारीला, ओपनचं मैदान असणार आहे. ओपनचं मैदान असणार आहे, तिथं जोरदार तयारी करायला लागेलच आहे. कारण की बक्षीस पण खूप मोठी आहे. आणि मला तर वाटतं अख्ख्या महाराष्ट्रातनं हे बैलाला तिथं मैदान आहे ना. आणि त्या अशा वेळी मला मुंबईच्या काहीतरी आपल्या होम ग्राउंडवर, आता मुंबईचा ग्राउंड आहे आपलं होम ग्राउंडच बोलला जाईल, त्या ग्राउंडवर काहीतरी घडवायला लागेल, असं तयारी मला करायला लागेल. बरोबर. आता महबूबला बरेच दिवस आम्ही बघितला नाही, कसा काय तो? महबूब पण बरा आहे. महबूबला पण तापच होता, त्याच्यामुळं आम्ही आता परवा दिवशी त्याला 2 फेरे काढलेले आहेत. ते बैल आता 2 फेरे काढले, कारण की आता त्याला त्याची शर्तीची जिम्मेदारी आम्ही थोडीशी कमी केलेली आहे. पण जेव्हा वेळ येईल त्यावेळी सक्षम आमच्या पाठी उभा राहणारा एक तर महबूबच आहे. बरोबर. आजारात असल्यावर कानाशेट म्हणजे काय अशी काळजी घ्यावी लागते? जसं आपण बघतोय आता टेम्परेचर वाढलंय, सुरुवातीला थंडीचा काल होता. कारण आमचा आत्ताच मित्र झाले आमचे, आपले माझे भाऊ झाले आतिश पाटील यांचा सुंदर, आणि आमचे मित्र सचिन शेठ घरत यांचा पाखरे. बरोबर. हे दोन्ही मुंबईला अशी हे तापामुळेच गमावलेले आहेत. याच्यात पूर्णपणे काळजी घ्यायला लागते. कशीही काळजी घ्या तुम्ही. मी तर तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला जेवढा वेळ त्यांच्यासाठी देता येईल तेवढा द्या, नक्की द्या. कारण की जनावर मुका आहे, त्याला सांगता येत नाही काय नाही. त्याची तुम्ही समोर बसून जर अभ्यास करून जर त्याची हे केलं तर 100% बैल वाचेल, याची गॅरंटी मी नक्की देतो. म्हणजे असं. बरोबर. चला आता शेवटचा प्रश्न घेतो. आजचा गुलाल अंगावर लागलाय, आजचा कोणाला समर्पित असेल गुलाल? आजचा गुलाल अंगावर लागला हे 2 बैलांसाठी मी समर्पित करतो, पाखरे आणि सुंदर. बरोबर. कारण याच्या व्यतिरिक्त कारण जी दोन्ही बैलं अशी होती त्यांच्या मालकांची आवडती तर होतीच, त्याचबरोबर आमची पण होती. कारण की मी तिथं सतत नेहमी उठा बसायला आहे, त्याच्यामुळं ती यांच्यासाठीच मी आजचा गुलाल समर्पित बरोबर. करतो. कारण मी पण तुम्हाला बघितलेलं ज्यावेळेला सुंदरला इकडे घाटावरनं इकडे आणला, तुम्ही स्वतः त्या व्हिडिओमध्ये पण आहात. म्हणजे कुठेतरी बघा हाताला हात देऊन म्हणजे गाडा मला एकमेकाला साथ देतात. नाही, हे जरूर पाहिजेच. कारण की हा मुका प्राणी आहे आपला. हा खेळ याच्यामुळेच आपली मैत्री वाढलेली आहे. आणि आज आम्ही एकमेकाच्या समोर बसलो तर याच्यामुळेच बसलेलो. बरोबर. म्हणजे आता तो एखादा जर देवा घरी झालं, त्याला देवातनं झाली असेल तर त्याला सपोर्ट करणं आपलं तिथंच काम आहे. आपला जर शक्य आहे, पॉसिबल आहे तर आपण तिथं जाणे. आणि खास मित्रांची बैलं होती, त्याच्यामुळं माझा प्रयत्न असेल का त्यांना पुन्हा एकदा मी नावात आणि याच्या असेल माझ्याशी जेवढा काय होईल तेवढा मी करण्याचा प्रयत्न करीन. चला, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.